स्टुडंट, हाउ आर यू? कसे आहात? चांगले आहेत ना? स्टडी करा. हार्ड वर्क, इट इज द मोस्ट इम्पॉर्टंट. हार्ड वर्क व्हॉटएव्हर वी, हार्ड वर्क कुठे पण करा, पण सक्सेसफुल. यू विल गेट सक्सेस. गॅलेक्सी ऑफ दिस इम्पॉर्टंट थिंग्स. ओके, सो वी हॅव सीन मोस्ट थ्री quadratic equation, Crewell's law, and b square minus 4ac upon 2a. The value of b square minus 4ac upon 2a we know very well. Minus into minus is equal to plus. Minus into bracket plus into another bracket minus. minus चा गुणाकार प्लस होतो आणि वजा वजाची बेरीज वजा होते. -4 अधिक -5 किती होईल? -9 होईल. आणि -4 गुणिले -5 काय होईल? -9 गुणिले -5, 5 9 45 अधिक 45 होईल. लक्षात ठेवा. व्हेरी व्हेरी इझी टू राईट द क्वेश्चन पेपर ऑफ मॅथ फर्स्ट अँड मॅथ सेकंड. टुडे वी आर गोइंग टू लर्न मॅथ फर्स्ट, which is arithmetic progression. You know the arithmetic progression carries more than 13 marks in third question, second question, and last fifth questions also. So including all these things, more you will get more than 13 marks. Red pen, red cards, 52 cards, whatever it may be. one question, one by one. आता मी तुम्हाला देतो एक क्वेश्चन पेपर सोल्युशन सुरुवात केली. आता आपण सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा मित्र हो. तुम्हाला भरपूर 100 आउट ऑफ 100 विल गेट. ओके, इंग्लिश, मॅथ आणि सायन्स, 12वी सायन्स. ओके, नाउ फाइंड द फर्स्ट टर्म अँड कॉमन डिफरन्स ऑफ एन अरिथमेटिक प्रोग्रेशन आर. बघा, फाइंड द फर्स्ट टर्म, पहिलं टर्म पाहायचं. मग त्यांनी काय दिलंय? कॉमन डिफरन्स, सामायिक डिफरन्स दिलाय ऑफ एन अरिथमेटिक. एपी म्हणजे अरिथमेटिक प्रोग्रेशन. आर 6 and 3 म्हणजे कॉमन डिफरन्स. आणि फर्स्ट टर्म काय दिले? 6 दिलाय. कॉमन डिफरन्स किती दिलाय? 3 दिलाय रिस्पेक्टिव्हली. म्हणजे असं फर्स्ट टर्म दिलाय 6, कॉमन डिफरन्स दिलाय 3. फाइंड S27. S27 ची व्हॅल्यू पाहिजे. फर्स्ट टर्म कोणती? 6, कॉमन डिफरन्स 3. एसएनचं त्यांनी डायरेक्ट दिलाय, पण फॉर्म्युला देतात परीक्षेत. 3 मार्क कॅरीज आहे. आणि मग काय? एसएन इज इक्वल टू n/2 इंटू स्क्वेअर ब्रॅकेट अनदर ब्रॅकेट ए होईल ना तिथं. ए प्लस n मायनस स्मॉल ब्रॅकेट n-1 इंटू टी, कॉमन डिफरन्स ब्रॅकेट कम्प्लीट. दिस इज द फॉर्म्युला. यू डोंट नो. ओके, सो वी मस्ट हॅव स्टडी द फॉर्म्युला. S27 एसएन इज इक्वल टू दिलेलं आहे आणि एस आपल्याला 27 काढायचं आहे. मग n/2 म्हणजे किती? 27/2 इंटू ब्रॅकेट. आता इथं 6 दिलंय, 2a होतं ना इथे 2a. इथे काय होतं? 2a. आता ते आपल्याला 2a लिहायला लागतील कारण त्यांनी चौकटीत दिलंय. बरोबर. 2a म्हणजे 2 इंटू फर्स्ट टर्म. फर्स्ट टर्म काय झाली? 6 दिली. हे बघा, 6 into 2 12. सो बघा, 1 मार्क कॅरी झाला तुमचा. मग आता इथे 6 into 2 12 झाला प्लस 27 - 1. इथं काय? n-1 इंटू डी आहे. डी म्हणजे काय? कॉमन डिफरन्स 3. झाले मार्क वाढत चालले तुमचे. कॉमन डिफरन्स दिलाय तुम्हाला 3. इथं 3 का आहे ना? व्यवस्थित लिहायचं. 3 मार्क 5 मिनिटं 4 मिनिटात घ्या. मग आता इथे काय होणार? इथे कच्चं काम करायचं. या बाजूला करायचं नाही, इकडे करायचं. 27 - 1 काय होईल? 26 होईल ना. 26 गुणिले 3 होईल. 26 3 किती? 78. 26 मल्टिप्लाय 3 इज इक्वल टू 26 3 are 78. मग आता 78 झाले का नाही? इथे 26 3 are 78. 78 प्लस 12 बरोबर. मग किती होतील ते? प्लस 12 म्हटलं तर 90 होतील. 90.
झाले मार्क वाढत वाढत आहे की नाही. आता 90ला तुम्हाला 2ने भाग द्यायचा आहे. इथेच द्यायचं नाही, पण इथे देतो सध्या मी. 2 चोक 8, 1 राहिला आणि 2 पंचे 10. इथे मी सध्या दिलाय, तुम्ही द्यायचं नाही भाग, इथे कच्चाच करायचं काम. मग आता 2ने 90ला भाग दिला तर 45 राहतात. हे बघा इथे राहिले 45 आहे की नाही. आता 45 मल्टिप्लाइड बाय 27. हे बघा 45 मल्टिप्लाइड बाय 27 यू विल गेट 5 7 35 अँड 5 4 2 8 आणि 3 11 आणि 1 12. म्हणजे जवळजवळ 1215 येते. 1215 1215 1215 हे आलं तुमचं उत्तर. बघा टप्पे किती आहे, 1 2 3 4 टप्पे. बघा जर डायरेक्ट सोडवायला दिलं तर 3 मार्काला येतं, आणि जर तुम्हाला असं ऍक्टिव्हिटी दिली तर तुम्हाला हे 2 मार्काला असेल, बरोबर की नाही. आणि ते पण येतं 3 मार्काचं पण येतं. असंच सोडवायचं, फक्त ते तुम्हाला सगळं लिहावं लागेल. हे आता तुम्हाला इथं दिलेलं आहे, गिवन दिलंय सोल्युशन, हे तुम्हाला दिलेलं आहे. आता तुम्हाला एक HW आहे, 3 प्रश्न हे उद्या सोडून आणायचे. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण काल सोडलं होतं, आणि हे इक्वेशन अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे की नाही ते फक्त तुम्हाला सांगायचं 1 मार्क किंवा 2 मार्काला. आणि हे माहिती आहे तुम्हाला डिटर्मिनंट, याचा गुणाकार मायनस याचा गुणाकार काय येईल ते तुम्ही सोडवा. आलं तर ठीक, नाही तर मी सोडून देईल. ओके बाय, थँक्यू, गुड वर्क अँड एन्जॉय लाईफ.